मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे गुढीपाडव्याच्या दिवशी भाषण झाले। यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून मनसे आक्रमक झाले असून आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला, त्याची कबर 27 किलोमीटर अंतरावर खुलताबाद येथे आहे असं बॅनर क्रांती चौकामध्ये लावण्यात आलंय। औरंगजेबाची कबर तिथेच राहिली पाहिजे आणि त्याचा इतिहास सर्वांना सांगितला गेला पाहिजे। मुलांना ती कबर दाखवली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले होते। जो मराठ्यांना संपवण्यासाठी आला होता तो येथेच गाडला गेलाय। छत्रपती संभाजीनगर मधील खुलताबाद येथे त्याची कबर आहे। आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब येथे गाडला गेला, त्याची कबर 27 किलोमीटर अंतरावर खुलताबाद येथे आहे असे बॅनर क्रांती चौक मध्ये लावण्यात आले। एका बाजूला महाराष्ट्रामध्ये कबरीचा वाद पेटला असून आज हे बॅनर या ठिकाणी लागले, यामुळे मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सध्या राज्यामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले असता आज छत्रपती संभाजीनगर शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी त्यामध्ये उडी घेतली आहे। मनसेच्या वतीने काल जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले आहे की औरंगजेबाच्या कबरीचा हा इतिहास सर्वांना कळावा आणि या बाबतीमध्ये राज ठाकरे यांनी सुद्धा गुढीपाडव्याला तसे भाषण केले होते। आपण आता सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकामध्ये उभा आहोत। या ठिकाणी मनसेच्या वतीने एक बॅनर लावण्यात आलेला आहे। त्या बॅनरवर आपण पाहतात या ठिकाणी आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब येथे काढला आहे अशा आशयाचं बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि त्या बाजूने खुलताबाद आहे, असं खुलताबाद इथून 27 किलोमीटर आहे असं सुद्धा या ठिकाणी दर्शवण्यात आलेलं आहे। तर एका बाजूने आपण पाहू शकता की सध्या राजकारण तापलं असताना सुद्धा मनसेने या ठिकाणी बॅनर लावला आहे आणि मनसे एक प्रकारे जिल्ह्यामध्ये आक्रमक झालेली आपल्याला पाहावयास मिळत आहे। मी रवींद्र सुडकर, छत्रपती संभाजीनगर।